दिवाळीच्या सणात बाजारपेठ उजळल्या आहेत, पण काहींच्या घरात अजूनही अंधार आहे। अकोल्यातील मूर्तिकलाकार गणेश बरंदिया यांनी लोकल व्यवसायांना हातभार लावण्यासाठी ऑनलाईन नव्हे तर लोकल खरेदी करा असं भावनिक आवाहन केलं आहे। दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि एकत्र येण्याचा उत्सव, पण या उजेडाच्या सणातही काही घरं अजून अंधारात आहेत। अकोल्यातील मूर्तिकलाकार गणेश बरंदिया यांनी यंदा समाजाला एक भावनिक संदेश दिला आहे। ऑनलाईन नव्हे, लोकल खरेदी करा। गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी आणि लघु व्यावसायिक अडचणीत आले आहेत। अशा वेळी आपण आपल्या गावातल्याच व्यापाऱ्यांकडून, कारागिरांकडून आणि स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केली तर त्यांच्या घरातही आनंदाची ज्योत पेटेल, असा भावनिक संदेश त्यांनी दिला। बरंदिया अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना म्हणाले, या हातांनी देव बनवतो, पण या हातांनीही स्वतःच्या घरात उजेड हवा आहे। त्यांचे हे वाक्य प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारा आहे। आपण जेव्हा स्थानिक बाजारातून खरेदी करतो तेव्हा केवळ वस्तू घेत नाही, तर कोणाचं तरी हसू, कोणाचं तरी समाधान घरी नेत असतो। गणेश बरंदिया यांचा संदेश स्पष्ट आहे, आपली दिवाळी उजळावी, पण त्यासोबतच आपल्या लोकल माणसांचीही दिवाळी उजळली पाहिजे। गणेश बरदिया पनोरी स्थानिक लोकांना, आपल्या अकोला जिल्ह्याचे जेवढे स्थानिक लोक आहेत त्यांना मी विनवणी करतो की जे आर्थिक नुकसान झाले शेतीचे, कास्तकारांचे, तर सर्वांचे मोलमजुरीचे जे काम आहे ते सर्व या व्यवसायावरच डिपेंड आहे। जसं कास्तकार, आम्ही मूर्तिकलाकार किंवा पंत्या मापलं, हा जो सर्व माल आहे हा ऑनलाईन खरेदी न करता आमच्याकडूनच लोकलमधून खरेदी करावा। आणि जो हा लोकलमध्ये माल खरेदी केला जाते याने दोन पैसे कमवून आमची दिवाळी साजरी व्हावी, त्यासाठी मी आपल्या अकोला जिल्ह्याच्या आम जनतेला एकच सांगू इच्छितो की जो काही माल आहे तो ऑनलाईन न बोलावता छोट्या मोठ्या व्यावसायिक किंवा छोट्या मोठ्या कारागिराकडूनच हा माल विकत घेऊन त्यांची दिवाळी साजरी करावी, हीच नम्र विनंती।